नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मजेतच असलं पाहिजे. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मंडळी, कधी असं झालेलं आहे का की एखाद्या लग्नात किंवा एखाद्या कार्यक्रमाला निघालेला आहात आणि कपाटामधले सगळे कपडे बाहेर निघतात, पण त्याच्यातला कोणताही कपडा, एकही कपडा तुम्हाला मनासारखा फिट होत नाहीये, असं बऱ्याचदा होतं. मग काय करतो, सगळे कपडे चेक करतो आणि मग सगळ्यात ढगळा, अगदी लूज असा एखादा कुर्ता किंवा एखादा टॉप आपण निवडतो आणि तो वेअर करतो. कशामुळे? तर आरशामध्ये जेव्हा आपण बघतो तेव्हा आपला पूर्वीचा जो आवडीचा छान फिटिंगमध्ये बसणारा एखादा ड्रेस आपण ट्राय करतो. आजूबाजूने स्वतःला पाहतो, पण सगळ्यात पहिल्यांदा दिसतं ते आपलं वाढलेलं पोट, आपली लटकणारी, चारी बाजूनी लटकणारी चरबी, हो ना? आणि मग काय होतं, आपल्या आवडीचे कपडे तर आपल्याला घालता येतच नाहीत, पण अशा पद्धतीचे ढगळे लूज कपडे घालून आपल्याला एखाद्या चांगल्या फंक्शनला, घरातलं जरी फंक्शन असेल तरी तिकडे जावं लागतं. आणि मग आपला हिरमूस होतो आणि मनात कुठेतरी असा विचार येतो की थोडंसं वजन कमी झालं असतं, मी जर थोडीशी बारीक झाले असते तर बरं झालं असतं, नाही का? आणि हे वजन कमी करण्यासाठी आता मी नेमकं काय करू? आणि हे सगळे विचार जर तुमच्या देखील मनात येत असतील तर तुमच्यासाठीच हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. तुम्ही अगदी योग्य व्हिडिओ ओपन केलेला आहे. तर मंडळी, आता अजिबात चिंता करण्याची गरज नाही, कारण आज मी तुमच्यासोबत ना डाएट प्लॅन शेअर करणार आहे, ना कोणता व्यायाम, ना औषध घेण्याची गरज आहे, ना कोणते सप्लिमेंट्स घेण्याची गरज आहे. फक्त तुमच्या आहारामध्ये तुम्हाला घ्यायचे आहेत हे 10 पदार्थ. हे 10 पदार्थ जर तुम्ही आहारामध्ये घ्यायला सुरुवात केले तर हे इतके आयुर्वेदिक आणि इतके नॅचरल पदार्थ आहेत जे तुमचं अगदी घर बसल्या फॅट बर्न करायला मदत करतील. तुमची वाढलेली हट्टी पोटाची चरबी जाळायला तुम्हाला हे 10 पदार्थ अगदी घर बसल्या मदत करणार आहेत. ज्या महिला जाडीमुळे, वजन वाढीमुळे त्रस्त आहेत, पोटाची चरबी खूप वाढलेली आहे म्हणून अगदी टेन्शन घेत आहेत की हे मी आता कसं कमी करू, तर त्यांनी अजिबात चिंता करू नका. हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण मी तुमच्यासोबत असे काही आयुर्वेदिक नॅचरल पदार्थ शेअर करणार आहे जे तुम्ही तुमच्या रोजच्या आहारामध्ये घ्यायला सुरुवात केल्यामुळेच तुमचं पोट वितळणार आहे. तुमच्या पोटाची वाढलेली हट्टी चरबी अगदी लोण्यासारखी वितळायला सुरुवात होणार आहे. तर मंडळी, चला तर आता आपण जाणून घेणार आहोत ते 10 पदार्थ. ज्या 10 गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत त्या कोणत्या आहेत, ज्यामुळे तुमच्या शरीरावरचा जडपणा निघून जाणार आहे, शरीर अगदी हलकं होणार आहे आणि पोटाची चरबी देखील वितळणार आहे. त्यामुळे मैत्रिणींनो, आता चिंता करू नका, फक्त हे 10 पदार्थ खायला सुरुवात करा आणि मग बघा तुमच्या शरीरामध्ये झालेला बदल. आपण काय करतो, आता तुम्हाला उपाशी राहण्याची गरज नाही आहे किंवा तुम्हाला खूप जास्त फास्टिंग करण्याची देखील गरज नाही आहे. फक्त योग्य आहार निवडा, योग्य पदार्थ निवडा आणि तुमचं वजन, तुमची चरबी घर बसल्या कमी करा. आपण काय करतो, घरातल्या सगळ्यांची काळजी घेत असतो पण स्वतःच्या तब्येतीकडे मात्र दुर्लक्ष करत असतो आणि यामुळेच आपलं वजन वाढत असतं, पोटाची चरबी वाढत असते. म्हणूनच हा व्हिडिओ तुम्हाला मदत करणार आहे तुमचं वजन घर बसल्या कमी करण्यासाठी. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आता चला सुरुवात करूयात आणि जाणून घेऊयात आपले ते 10 पदार्थ किंवा आपल्या त्या 10 गोष्टी कोणत्या आहेत ज्या केल्यामुळेच तुमचं अगदी 15 दिवसामध्येच पोट चरबी, अगदी 15 दिवसामध्येच वजन कमी व्हायला सुरुवात होणार आहे. नंबर 1, मेथी दाण्याचं पाणी. पोटावरचा घेर कमी करण्यासाठी सकाळी उठल्या उठल्या चहा पिण्यापूर्वी 1 ग्लास मेथी दाण्याचं पाणी प्यायचं. यामुळे काय होतं, तुमचं चयापचय क्रिया जी आहे ती सुधारते. बऱ्याच महिला म्हणतात मी खूप कमी खाते किंवा मी उपवास देखील करते पण तरी देखील माझं पोट काही कमी होत नाहीये, माझं वजन कमी होत नाहीये. तर त्याचं कारण दडलेलं आहे तुमच्या मेटाबॉलिझममध्ये. तुमचं मेटाबॉलिझम जे आहे ते स्लो झालेलं आहे. मेथी दाण्याचं पाणी काय करणार आहे, तुमचं मेटाबॉलिझम बूस्ट करतं, तुमची डायजेशनची क्रिया आहे, चयापचयची क्रिया आहे ती चांगली सुधारतं आणि यामुळे तुमच्या पोटावरची चरबी वितळण्यासाठी देखील मदत होते. यासोबतच इन्सुलिन लेवल जी आहे ती संतुलित राहते आणि त्यामुळे अन्नाचे रूपांतर चरबीत न होता ऊर्जेमध्ये होते. तर 1 आठवडा हा उपाय करून बघा आणि मग बघा तुमच्या पोटाच्या चरबीमध्ये झालेला बदल. पदार्थ नंबर 2, पपईचा नाश्ता म्हणजे फॅट बर्नर. बऱ्याच जणांना वाटतं की नाश्त्यामध्ये पोहे किंवा उपमा खाल्लं पाहिजे, पण जर तुम्हाला लवकर बारीक व्हायचं असेल तर दररोज सकाळी नाश्त्यामध्ये तुम्ही 1 मोठी वाटी पपई खावा. पपईमध्ये असे घटक असतात जे तुमच्या शरीरातली साठलेली
अतिरिक्त चरबी आहे ती बाहेर काढतात आणि यामुळे तुमचं पोट तर साफ होतंच, पण यासोबतच कमरेचा जो वाढलेला घेर आहे तो देखील कमी करण्यासाठी पपई तुम्हाला मदत करते. पपईमध्ये अशा पद्धतीचे फायबर्स असतात जे तुमची चरबी अगदी झपाट्याने वितळवते. तुमची चरबी कितीही दिवसांपासून साठलेली असेल तरी ती वाढलेली चरबी कमी करण्यासाठी तुम्हाला पपई मदत करेल. म्हणूनच आजपासून रोज नाश्त्यामध्ये तुम्ही 1 बाउल भरून पपई घेऊन बघा, तुम्हाला हळूहळू फरक दिसायला सुरुवात होईल. पदार्थ नंबर 3, शेवग्याच्या शेंगा किंवा पाने. हाडांची ताकद आणि फिटनेस वाढवण्यासाठी शेवग्यामध्ये संत्र्यापेक्षा 7 पट जास्त व्हिटॅमिन सी असतं. ज्या महिलांना वजन कमी करताना गुडघेदुखी किंवा हाडांचा जो प्रॉब्लेम आहे, कंबरदुखी वगैरे अशा पद्धतीचे जर त्रास होत असेल तर त्यांच्यासाठी शेवगा हा एक उत्तम असा पर्याय आहे. तुम्ही शेवग्याचं सूप किंवा शेवग्याची भाजी खाल्ल्याने तुमचं मेटाबॉलिझम वाढतं आणि त्यासोबतच कॅलरीज बर्न व्हायला देखील मदत होते. अशा पद्धतीचे जर तुम्ही दररोज रात्री सूप घ्यायला सुरुवात केली तर आपोआपच तुमच्या शरीरावरची फॅट कमी होईल, तुमची पोटाची चरबी कमी झालेली दिसेल आणि यासोबतच व्हिटॅमिन सी ची मात्रा याच्यामध्ये भरपूर असल्यामुळे तुमची त्वचा देखील चमकायला सुरुवात होईल. यानंतर आपला पुढचा पदार्थ नंबर 4 तो म्हणजे सूप. रात्रीच्या जेवणाचा हलका पर्याय. रात्रीचं जेवण जितकं उशिरा आणि जड घ्याल तितकंच वजन तुमचं वेगाने वाढतं आणि पोटाची चरबी देखील वाढते. यावरती उपाय म्हणजे रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही सूप घ्या. 1 बाउल भरून गरम गरम मिक्स व्हेज सूप घ्या. यामध्ये भरपूर कोबी, टोमॅटो, कांदा, आलं घाला. या पद्धतीचं सूप प्यायल्यामुळे तुमचं पोट आधीच भरतं आणि नंतर जेवणाच्या टाइमला तुमच्याकडून जास्त अतिरिक्त कॅलरी खाल्ल्या जात नाहीत. फक्त अर्ध्या चपातीनेच तुमचं पोट छान भरतं. ही युक्ती मस्त आहे आणि जर तुम्ही 15 दिवस हे फॉलो करून बघितलं तर तुमच्या लक्षात येईल, तुमच्या वजनामध्ये फरक व्हायला सुरुवात होईल आणि वाढलेली पोटाची हट्टी चरबी देखील कमी करायला सुरुवात होईल आणि तुमच्या लक्षात येईल 15 दिवसामध्येच तुमचं शरीर शेपमध्ये यायला सुरुवात झालेली असेल. नंबर 5, नाचणीची भाकरी. कॅल्शियम आणि फिटनेससाठी. गहू आणि तांदळापेक्षा नाचणी वजन कमी करण्यासाठी खूप जास्त प्रभावी आहे. जडपणा येत नाही, पोट भरतं, चरबी साठत नाही आणि आठवड्यातच पोट सपाट व्हायला सुरुवात होते. यासोबतच गॅस, ॲसिडिटीचे प्रॉब्लेम दूर होतात, झोप चांगली यायला सुरुवात होईल. त्यामुळे नाचणीची भाकरी ही एक भाकरी नाही आहे तर ही एक सवय आहे तुमच्या शरीराला लावण्यासाठी आणि जेव्हा ही नाचणीची भाकरी तुमची सवय बनते तेव्हा वजन आपोआपच कमी व्हायला सुरुवात होईल. पुढचा आपला पदार्थ 6वा तो म्हणजे भोपळ्याचा रस. शरीरावरची सूज उतरवणारा रस. बऱ्याचदा महिलांना असं वाटत असतं की आपण जाड झालेलो आहोत, पण खरं तर ती तुमची जाडी नसते तर ती तुमच्या शरीराला आलेली सूज असते आणि ही सूज कमी करण्यासाठी भोपळ्याचा रस हा एक उत्तम पर्याय आहे. ही वाढलेली सूज म्हणजे वॉटर वेट असतं. तर हे वॉटर वेट जर तुम्हाला कमी करायचं असेल तर त्यासाठी भोपळ्याचा रस कशा पद्धतीने घ्यायचा ते पाहूया. दुधीचा रस किंवा त्याची कमी तेलात बनवलेली भाजी तुमच्या शरीरामध्ये वाढलेली जी सूज आहे, शरीरामध्ये साठलेलं पाणी आहे ते बाहेर काढण्यासाठी मदत करते. हे प्यायल्यावरती हातापायांवरती येणारी सूज कमी होते आणि हे केवळ वजनच कमी करत नाही तर तुम्हाला फ्रेश आणि ॲक्टिव्ह बनवते. पुढचा पदार्थ नंबर 7 तो म्हणजे राजगिरा. विना अशक्तपणा वजन कमी करा. बऱ्याच महिलांना वजन कमी करताना चक्कर येते, अशक्तपणा जाणवतो. तर अशा महिलांनी भाकरीच्या स्वरूपात किंवा लाडवाच्या स्वरूपामध्ये राजगिरा घ्यायला सुरुवात करा. तुम्हाला चक्कर येणार नाही, अशक्तपणा जाणवणार नाही. तुमच्यासाठी हा एक अगदी योग्य पर्याय आहे. हा लाडू किंवा याची भाकरी खाल्ल्यामुळे चरबी अजिबात साठत नाही. यामध्ये भरपूर प्रोटीन असतं, त्यामुळे वजन कमी होतं पण अंगातली शक्ती कमी होत नाही. त्यामुळे मैत्रिणींनो, जर तुम्हाला बारीक व्हायचंय पण ताकदही हवी आहे तर राजगिऱ्याचा लाडू तुमच्या डाएटमध्ये नक्की समाविष्ट करून बघा. पुढचा आपला पदार्थ नंबर 8 सफरचंद आणि दालचिनी. भूक भागवणारी जोडी. दुपारच्या वेळी जेव्हा आपल्याला चटपटीत काहीतरी खाण्याची इच्छा होते किंवा गोड खाण्याची इच्छा होते, यावेळीच आपण अरबट चरबट काहीतरी खात असतो. चिवडा झालं किंवा आपण एखादं स्नॅक्स झालं, चिप्स वगैरे, बिस्किट्स अशा गोष्टी खातो. पण या उलट जर तुम्ही सफरचंदाचे कापं केले आणि त्याच्यावरती दालचिनीची पावडर टाकली आणि मिड मॉर्निंगच्या वेळी किंवा इव्हनिंगच्या स्नॅक्सच्या वेळी जर तुम्ही अशा पद्धतीची जर स्नॅक्स घेतलं, सफरचंद आणि दालचिनी पावडर घालून जर हे तुम्ही खाल्लं तर तुमची
शुगर क्रेविंग कमी होते, भूक कंट्रोलमध्ये येते, तुमची एक्स्ट्राची क्रेविंग जी आहे ती सगळी दूर होतात आणि या जोडीमुळे तुमचं फॅट बर्न व्हायला, वजन कमी करायला तुम्हाला मदत होते. आणि इतकंच नाही तर तुमची शरीरामध्ये साठलेली खूप दिवसांपासूनची जी चरबी आहे ती देखील जाळण्यासाठी तुम्हाला हा पदार्थ मदत करेल. यानंतर आपला पुढचा पदार्थ नंबर 9, जिरे आणि बडीशेपचे पाणी, अन्नाचं चरबीमध्ये रूपांतर न होऊ देणारं पाणी. या उपायाला बरेच लोक हलक्यात घेतात, पण सर्वात आधी परिणाम याच उपायाचा होतो बरं का. दुपारच्या जेवणानंतर 1 ग्लास पाण्यामध्ये अर्धा चमचा बडीशेप आणि अर्धा चमचे जिरे घालून जर ते तुम्ही उकळवलं आणि ते पाणी कोमट झाल्यानंतर दररोज घेतलं तर तुम्ही खाल्लेल्या अन्नाचं जे आहे ते पचन व्यवस्थित होतं, त्याचं चरबीमध्ये अजिबात रूपांतर होत नाही. खूप थोडासा भाग जो आहे तो चरबीमध्ये कन्वर्ट होतो, बाकी सगळी तुम्हाला एनर्जी मिळते. तुमच्या शरीरावरती अजिबात फॅट जमा होणार नाही. त्यामुळे दररोज जर तुम्ही कोमट पाण्यामध्ये जिरे आणि बडीशेप टाकून दुपारच्या जेवणानंतर घेत असाल तर हे तुमच्या शरीरासाठी औषधासारखं काम करतं. नक्की ट्राय करून बघा, तुमच्या बेलीवरती साठलेली सगळी फॅट वितळायला सुरुवात होईल. आता आपला नेक्स्ट शेवटचा पदार्थ 10वा, तो म्हणजे रात्रीची हळद आणि मिरीची जोडी. रात्रीची फॅट बर्निंग प्रोसेस. झोपण्यापूर्वी 1 कप पाण्यात किंवा 1 कप गाईच्या दुधामध्ये तुम्ही थोडीशी चिमूटभर हळद आणि थोडीशी चिमूटभर काळी मिरीची पावडर टाकून जर तुम्ही रोज घेत असाल तर काय होणार आहे, काळी मिरी हळदीला आपल्या शरीरामध्ये शोषून घेण्यासाठी मदत करते आणि हे मिश्रण रात्रीच्या वेळी शरीरासाठी दुरुस्तीचं काम करतं आणि शरीरामध्ये साठलेली अतिरिक्त चरबी वितळवण्यासाठी देखील हे मिश्रण तुम्हाला मदत करेल. त्यामुळे हे सगळे नॅचरल आणि आयुर्वेदिक पदार्थ आहेत, जे तुम्ही तुमच्या आहारामध्ये योग्य वेळी योग्य त्या प्रमाणामध्ये घेतले तर तुमचं वजन आणि पोटाची चरबी कमी होण्यापासून तुम्हाला कोणीच अडवू शकणार नाही. तर नक्की ट्राय करून बघा. हे सगळे पदार्थ अगदी आयुर्वेदिक आहेत. तुमच्या आहारामध्ये घेतल्याने 100% तुम्हाला याचा फायदाच होणार आहे. म्हणूनच मैत्रिणींनो, आता स्वतःला आरशात बघून दोष देणं बंद करा. तुम्ही सुंदर आहातच, पण तुमचं हे सौंदर्य तुम्हाला तुमच्या आरोग्यासोबत जपायचं आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. हे 10 पदार्थ तुमच्या आहारामध्ये घ्यायला सुरुवात करा. वजन कमी करणं काही 2 दिवसाचा खेळ नाहीये. तुम्हाला हे कन्सिस्टंटली आणि सातत्यपूर्व फॉलो करायचं आहे. रिझल्ट 100% मिळणारच आहे. मग मैत्रिणींनो, तुम्ही यातली कोणती गोष्ट उद्यापासून सुरुवात करणार आहात हे कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. तुमची एक कमेंट मला अशीच महत्त्वपूर्ण माहिती नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊन येण्यासाठी प्रोत्साहित करते. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, शेअर करा तुमच्या मित्रमंडळींसोबत, फॅमिली मेंबर्ससोबत आणि त्यासोबतच चॅनलला आपल्या अशाच कंटेंटसाठी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि खाली जे नोटिफिकेशन बेल दिलेलं आहे त्याच्यावरती देखील नक्कीच क्लिक करा. चला तर मग आता हा व्हिडिओ इथेच एंड करूयात. पुन्हा भेटूयात अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या, खुश रहा, आनंदी रहा आणि फिट रहा. बाय.